पुण्याच्या रुग्णालयात बॉम्ब आढळल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। उपचारासाठी पैसे नसल्यानं आरोपीनं बॉम्ब बनवल्याचं तपासात उघड झालंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्बमध्ये कोणतीही स्फोटकं नव्हती। बॉम्बची धमकी देऊन रुग्णालयाकडून खंडणी उकळण्याचा आरोपीचा डाव होता। आरोपीनं YouTubeवरून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते। तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही है। हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल। आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याचे झडती वगैरेची प्रक्रिया इतर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।